नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवडाभरामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आलेले आहेत, कमेंट आलेले आहेत की सर, कपाशीच्या पिकामध्ये पात्यांची गळ मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, याच्यावरती काय उपाययोजना करायला पाहिजे. बऱ्याच शेतकऱ्यांनी असे पण प्रश्न विचारलेले आहेत की पातेगळीसाठी गायत्री परफेक्ट प्लस, फॅन्टॅक प्लस, चमत्कार किंवा बोरॉन सारखी जी काही खत आहे, तर याचा फवारणीमध्ये वापर केला तर पात्यांची गळ त्या ठिकाणी थांबेल का. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या तुमचे जे काही प्रश्न होते तर त्या प्रश्नाला अनुसरूनच आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याविषयी सविस्तर माहिती डिटेल्समध्ये आज जाणून घेणार आहोत की नेमकी पात्यांची जी सध्या गळ होते, म्हणजेच 20 सप्टेंबरपासून ऑनवर्ड म्हणजे पुढे जास्तीत जास्त आपल्याला कपाशीच्या पिकामध्ये जी काही पात्यांची गळ होताना दिसते, तर नेमकी याच्या पाठीमागं कारण काय आहे आणि खरंच त्याच्यावरती आपल्याला काही उपाययोजना करून त्या पात्यांची जी काही होणारी गळ आहे तर ती थांबवता येणार आहे का. तर जे कोणी शेतकरी पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती आले असतील तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. कारण इथं शेतकरी मित्रांनो, आपण शेतकऱ्यांना विनामूल्य आणि खात्रीशीर माहिती जी आहे तर ती प्रोव्हाइड करत असतो. शिवाय आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तुमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया कपाशीच्या पिकामध्ये सध्या जी काही पातेगळ मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तर याच्यावरती नेमकी उपाययोजना काय करायला पाहिजे आणि कोणत्या कारणामुळे ही पातेगळ जास्तीत जास्त या ठिकाणी होते. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर एक मागच्या महिन्याभराचा जर विचार केला तर साधारणतः पोळ्याच्या नंतर पावसामध्ये मोठा खंड पडलेला होता. जवळपास 20 सप्टेंबरपर्यंत तिथं पावसामध्ये खंड होता. म्हणजे इथं एकंदरीत 20 ते 25 दिवस पाऊस नव्हता. त्यामुळे कपाशीचं जे काही पीक आहे, कोरडवाहू क्षेत्रामधलं जे काही कपाशीचं पीक आहे, तर हे टेन्शनमध्ये गेलेलं होतं, ट्रेसमध्ये गेलेलं होतं, म्हणजे ते ताणामध्ये गेलेलो. आणि त्याच्यानंतर पावसाला सुरुवात झाल्यानं काय झालं की जी काही पाते होती शेतकरी मित्रांनो, या पात्यांना स्ट्रोक बसला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर पात्यांची गळ कपाशीच्या पिकामध्ये झालेली आहे. परंतु हे शेतकरी मित्रांनो हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये घडलं आहे. याला आपण एक तर पाण्याच्या अभावी पात्यांची गळ, अन्नद्रव्यांच्या अभावी आणि झाड ट्रेसमध्ये गेल्यामुळे ही एक गळ झालेली आहे. परंतु सध्या जर बघितलं शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी मला पर्सनली व्हॉट्सअपवरती फोटोज पाठवले की एकदम हिरवीगार जी पाती आहे तर त्या पात्यांची सध्या गळ मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर आपण बघितलं तर ऑक्टोबर आहे आणि 15 ऑक्टोबरपर्यंत साधारणतः जी काही उष्णता आहे ती खूप असते, आर्द्रता खूप जास्त असते. त्यामुळे कपाशीच्या पिकामध्ये एक नैसर्गिक पात्यांची गळ होत असते. शेतकरी मित्रांनो, जर हिरवी पाती तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये सध्या गळत असेल, तुमच्या कपाशीचं पीक अतिशय हिरवगार असेल, त्याच्यावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नसेल, आळी नसेल आणि बुरशीजन्य रोगसुद्धा नसेल, तरीसुद्धा हिरवीगार पाती जर शेतकरी मित्रांनो तिथं गळत असतील तर शेतकरी मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये कपाशीच्या पिकावर कोणत्याही स्वरूपाची फवारणी त्या ठिकाणी करू नका. आणि तशी फवारणी तुम्ही केली पण तरीसुद्धा त्या पात्यांची गळ ती थांबणार नाही, कारण ती एक नैसर्गिक पातेगळ आहे शेतकरी मित्रांनो. परंतु जर कपाशीच्या पिकामध्ये तुमच्या पाती पिवळी पडून गळत असेल, देठाला पाती पिवळी पडत असेल, गळत असतील, तर अशा कंडिशनमध्ये समजा तुमच्या कपाशीच्या पिकावरती अटॅक आहे, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे किंवा मग अन्नद्रव्याची पिकाला कमतरता निर्माण झालेली आहे, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही वेळीच त्या जी काही समस्या आहे तिला अनुसरून त्या ठिकाणी एक योग्य फवारणी करून घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी युरियासारख्या खताचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करून घेऊ शकता, ज्यामुळे पात्यांचे थोडेफार गळ थांबेल. परंतु जर अतिशय हिरवीगार पाती गळत असतील शेतकरी मित्रांनो, तर त्याच्यासाठी कोणताही उपाय करण्याच्या भानगडीत पडू नका. कोणतंही टॉनिक, कोणतंही विद्राव्य खत किंवा बायो फर्टिलायझर फवारणी करू नका, कारण तसं केल्यानं त्या ठिकाणी जी काही पात्यांची गळ आहे तर ती थांबणार नाही. कारण शेतकरी मित्रांनो, ती एक नैसर्गिक पातेगळ आहे आणि ती तेवढी होत असते. कारण जेवढी झाडाची काही कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीच्या शिल्लक त्याच्यावरती जी काही पाती लागणार आहेत तर ती पाती झाड त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली सोडून देते. आणि सध्या ऑक्टोबर मध्ये हीट पण आहे, त्याच्यामुळं सुद्धा ती पात्यांची गळ त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळे अशी पातेगळ असेल
तर काहीही उपाययोजना करायच्या भानगडीत पडून उगाचच खर्च त्या ठिकाणी घालू नका, वाया घालू नका. जर फंगल इन्फेक्शन असेल, मी जसं सांगितलं, तरच पिकावरती फवारणी करा, किंवा अन्नद्रव्यांची कमतरता असेल तरच त्या ठिकाणी फवारणी करा किंवा खत व्यवस्थापन करा. अदरवाईज काहीही नियोजन करण्याची तुम्हाला पातेगळीसाठी गरज नाही आहे. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो? व्हिडिओ आवडला तर लाईक करा. शिवाय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल, समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार.